हे जेव्हा सांगतात तेव्हा कोणत्या कारणाने याचं अनुष्ठान केलं पाहिजे, अनुष्ठान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे, ह्या योगाचं अनुष्ठान केलंच पाहिजे, अशा प्रकारचं प्रतिज्ञापूर्वक ह्या युग्मामध्ये या 2 श्लोकामध्ये सांगतात. त्यापैकी भगवान म्हणतात प्रथम श्लोकात की संकल्प प्रभवान, आपण जे काही संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे, तेव्हा आपल्याला प्रथम जी सुरुवात होते त्याचं दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन गेलं की ध्यायतो विषयान पुंसाः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधः अभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यती. मनुष्याचा सर्व नाशाला कारण तर प्रारंभ कुठपासून होतो, तर प्रारंभ होतो विषयांचं चिंतन करणं. शब्दस्पर्शादी विषयांचं चिंतन करायला लागला की त्या मनुष्याला त्या विषयांच्या विषयीची आसक्ती, संग, आवड, अभिलाषा निर्माण होते आणि एकदा उत्कट अभिलाषा विषयप्राप्तीच्या संबंधाने झाली की हळूहळू त्या इच्छेचं रूपांतर कामामध्ये होतं. म्हणून माऊली सांगतात तेथ इच्छा ही कुमारी झाली ते कामाची या तारुण्या आली. अगोदर अंतकरणात सहजच झालेला संकल्प आणि त्यापासून उत्पन्न झालेली इच्छा किंवा संकल्पापासून उत्पन्न झालेली इच्छा, त्या इच्छावृत्तीचंच पर्यवसान शेवटी उत्कट अभिलाषा किंवा कामामध्ये होतं की ज्याच्यामध्ये सारखं वाटतं इदम मे शात इति इच्छा कामशब्दिता. आपल्याला हे असावंच, असलंच पाहिजे अशा प्रकारची इच्छा यालाच काम असं म्हणतात. आणि हा काम उत्पन्न कुठून होतो, तर संकल्प प्रभवान, संकल्पापासून उत्पन्न होणारा हा काम आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या कोणताही कामना शब्दादी पंचविषयाविषयी कोणतीही अंतकरणामध्ये किंवा ऐहिक किंवा पारलौकिक जे सामान्य किंवा अलौकिक दिव्य असे भोग आहेत, पण त्याच्यामध्ये दिव्य शब्दस्पर्शरूप आहेत, इथं सामान्य साधारण शब्दस्पर्शरूप आहेत, एवढाच याचा भेद आहे. बाकी संकल्प प्रभावान कामान, सगळे कामना आपल्या सगळे काम विषयाविषयीच्या अभिलाषा ही केवळ प्रथम संकल्पापासूनच उत्पन्न होते. म्हणून एक ऋषी अशी संवाद करतो कोणाशी, कामाशी. आपल्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला जो काम आहे त्या कामरूप वृत्तीला संबोधून ऋषी म्हणतो की संकल्प काम जानामी ते मूलम संकल्पात किल जायसे अथ तेन संकल्पयिष्यामी येन त्वम न भविष्यसी. याचा अर्थ असा आहे की तो म्हणतो हे कामा, मी तुझं मूळ काय आहे ते मला माहीत आहे. तुझं मूळ कुठून होतं सुरू, ज्या वेळेला मनुष्य संकल्प करतो आणि त्या संकल्पनातूनच कामाचा उद्भव होतो. म्हणून तो म्हणतो जर मनुष्याने संकल्पच केले नाही विषयासंबंधाचे तर त्याच्याविषयी काम पण उत्पन्न होणार नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात संकल्प प्रभवान कामान, संकल्पापासून उत्पन्न झालेला जो काम आहे किंवा सर्व प्रकारच्या अनेक उत्कट अभिलाषा आहेत, ह्या सर्व विषयासंबंधाने त्या अशेषतः त्यक्त्वा, त्यांचा समूळ मनुष्याने अशेषता म्हणजे पूर्णपणे त्या कामनांचा त्याग करून, आणि ते कसा तर मनसा एव इंद्रियग्रामम समंततः विनियम. आता काय करायचं, तर हा जो त्याग करायचा तो कशाने करायचा, तर मनानेच करायचा. पण कोणतं मन, ज्याच्या ठिकाणी विवेकयुक्त असणारं मन, भाष्यकारांनी विवेकयुक्त असणारं मन असं सांगितलं की त्या ठिकाणी मनाला पृथक्करण करता आलं पाहिजे. सार काय, आसार काय, त्याज्य काय आणि ग्राह्य काय. त्या ठिकाणी कल्याणाला कारण होणारं कोणतं आणि अकल्याणाला कारण होणारे संकल्प कोणते, अशा प्रकारचं त्याला जर विवेचन त्याचा दोन्हीमध्ये पृथक्करण करता आलं तर ते जे मन आहे ते मन जे उचित आहे त्याचाच अंगीकार करील आणि जे अनुचित आहे त्याचा परित्याग करील. परंतु इथं सांगितलं काही सगळे जे काम आहे इंद्रिय
ह्या इंद्रिय ग्रामम आज सर्व कामांचा जर आपण नियंत्रण करायचं झालं तर असं आहे की मनाचं शम आणि दमाविषयी वेदांतामध्ये सांगतात. शम आणि दम हे परस्पराला उपकारक आहेत. ज्याला नाथ महाराजांनी भागवतामध्ये पण याचं चिंतन केलं. जो मनुष्य इंद्रियाचा निग्रह करू शकतो तो मनाचा पण निग्रह करू शकतो, आणि मनाचा निग्रह जो करतो तितका त्याला इंद्रियांचा निग्रह सहजच होत असतो. आणि इंद्रियांचा निग्रह जेवढा प्रयत्नपूर्वक करतो तेवढं त्याला शम किंवा मनाचा निग्रह करण्याला सुलभ जातं, सोपं जातं, अशा प्रकारचं आहे. म्हणून संकल्प प्रभावान कामान सर्वान अशेषतः समंततः विनियम्य. समंतता म्हणजे सर्व बाजूने, सर्व बाजूने म्हणजे कधी अंतःकरणवृत्ती नेत्राच्या द्वारा रूपविषयाकडं धावत जाईल, कधी तीच वृत्ती एका वेळेला तर एकच विषयाच्या आकाराची वृत्ती होऊ शकते. मग त्यावेळेला कधी कधी ती स्पर्शनेंद्रियाद्वारा स्पर्श विषयाकडे जाईल, कधी घ्राणेंद्रियाद्वारा गंध विषयाकडे जाईल. पण या सर्वच इंद्रियांचं नियम्य म्हणजे सर्वच इंद्रियांचं नियमन करून, आणि ते कशाने करायचं? इंद्रियाचं नियमन करण्यासाठी पहिल्यांदा उपदेश मनालाच केलेला आहे. आपण म्हणतो ना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. परमार्थ करणाऱ्या माणसाने उपदेश हा आपला स्वतःला उद्धार करायचा असेल तर आपल्या मनालाच उपदेश केला पाहिजे. नेहमी आपण तो अभंग तुकाराम महाराजांचा म्हणतो की मन करारे प्रसन्न सकळ सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते इतकंच नाही, मनाचं बंध आणि मोक्ष हे सुद्धा काही मनाच्याच अधीन आहे. त्यांनी लिहिलं की जे मन आहे विषयांचा संकल्प करतं ते बंधाला कारण होतं, आणि तेच मन जर संकल्पापासून म्हणजे या ठिकाणी मुक्त झालं तर तेच मन काय निर्विषय असं जे मन आहे संकल्प तर तेच मोक्षाला कारण होतं. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्त्यैर निर्विषयम स्मृतम असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे मन आहे त्या मनालाच आपण संबोधलं पाहिजे, म्हणजे मनाला सम्यक बोधन किंवा उपदेश केला पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये अनेक अभंगवाणीमध्ये ह्या मनाला उपदेश करणाऱ्या प्रार्थना आहे. समर्थांनी मनाचं श्लोक म्हणून जे प्रकरण लिहिले, आपण मागे एकदा चिंतन केलं होतं की ते संपूर्ण जगातातल्या छोट्या मोठ्या भाषेतून त्याची भाषांतरं झालेली आहेत, आणि सर्व विश्व जसं आपलं पसायदान आहे ही विश्व प्रार्थना, तसं मनाच्या श्लोकाचा उपयोग सगळ्याच जगातल्या लोकांना वाटतं की ह्या गोष्टी, कारण सगळे बाह्य गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सूक्ष्म असणारं जे मन आहे आणि जे खरं सुखाला किंवा दुःखाला कारण होतं त्याच्या स्वरूपाचा त्याच्या अधिष्ठात्री देवतांचा त्यांना केलेल्या प्रार्थनेचा उपयोग काय होतो याच्याविषयी आपण विचार करत नाही. म्हणून सगळ्यांना त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे जे मन आहे, पण ते मन कसं असलं पाहिजे? विवेकयुक्त असलं पाहिजे. वास्तविक संकल्प विकल्प हा मनाचा धर्म आहे. संकल्प विकल्पात्मकम मना, आणि बुद्धी काय निश्चयात्मिक आहे. इथं मन विवेकयुक्त ठेवणं म्हणजे त्या मनाने कोणतीही गोष्ट बुद्धीला विचारून करणं, म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी हा सारासार किंवा ग्राह्याग्राह्य विचार करण्याची क्षमता बुद्धी नावाच्या अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी आहे. तर त्या बुद्धीचा सल्ला घेणं किंवा बुद्धीला मंत्री करणं मनाने, हेच काय आहे? विवेकयुक्त मन आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट बुद्धीचा जोपर्यंत निर्णय होत नाही म्हणजे तोपर्यंत त्या मनाला स्वातंत्र्य नाही. म्हणून त्या मनाने बुद्धीचा अनुसरण करून बुद्धीनं सांगितलं हा संकल्प तुम्हाला आत्महनन करणारा आहे, आणि हा संकल्प तुमचा आत्मोत्कर्ष करणारा आहे असं सांगितलं तर त्याचं अनुसरण करायचं आणि दुसऱ्याची उपेक्षा करायची किंवा त्याचा निरोध करायचा दुसऱ्या संकल्पाचा. पण हे कोणाचा धर्म आहे? मनाचा धर्म आहे. असं जे मन आहे तेच मनसा म्हणजे विवेकयुक्त मनसा. विवेकाने युक्त असणारं जे मन आहेत त्या मनाने इंद्रिय ग्रामम समंततः विनियम्य, ह्या संपूर्ण इंद्रियांचे जे समूह आहेत कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्या सर्वांचा समूहाचं त्या मनाने अशेषतः समंततः म्हणजे सर्वच बाजूंनी विनियम्य म्हणजे विशेष करून त्याचा नियमन करून
त्याचा संयम करून त्या इंद्रियांना त्या विषयाचा संबंध होऊ न देणं आणि मनाने बुद्धीचं अनुसरण करणं. मन एका बाजूला बुद्धी आहे आणि एका बाजूला इंद्रिय आहेत, तेव्हा जे मन इंद्रियांचं अनुसरण करतं ते विषयाच्या पाठीमागं जाऊन त्या ठिकाणी पतनाला किंवा त्या ठिकाणी त्याच्या आत्मघाताला किंवा आत्महननाला ते कारण होतं. आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आणि तेच मन जर सदसद विवेकबुद्धीचं किंवा सारासार युक्त बुद्धीचं जर अनुसरण करील आणि ती बुद्धी जी आहे ती विशेषतः आत्म्याचं अनुसरण करील, मग त्या आत्म्याचं अनुसरण करणाऱ्या बुद्धीच्या संबंधाने त्या ठिकाणी तिचा निर्णय हा अंतिम मानून आणि आपण स्वतः बुद्धी सत्सद विवेक बुद्धीनं केलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयांच्या वशीभूत होणारं जे मन आहे ते मन संबंधतः ते मन सगळ्या बाजूनी त्या मनाचा आपल्या त्या इंद्रियांच्या नियमनाला ते साधक होतं, साह्यकारी होतं. म्हणून म्हणतात की मनसा इंद्रिय ग्रामम आणि समंततः विनियम्य. याचा अर्थ असा आहे, त्याला ते एकेंद्रिय वैराग्य म्हणतात. कधी कधी काय होतं, मनुष्य एका इंद्रियांचा निरोध करतो पण काही बाकीच्या इंद्रियांना मोकळं सोडतो, त्याला एकेंद्रियच म्हणतात ना. एकेंद्रिय एकाच इंद्रियांचा निरोध करतो, बाकीच्या इंद्रियांचा निरोध करत नाही. काही ठिकाणी असं दिलं वाटतं, बाकीच्या सगळ्या इंद्रियांचा निरोध करतो पण एका इंद्रियाचा निरोध करत नाही. मला संस्कृत एका मनाचा निरोध करत नाही तर त्याला काय म्हणतात, एकेंद्रिय वैराग्य. केवळ मनाचा निरोध करत आहे, मनाला असू द्या जाऊ द्या कुणीकडे गेलं तर ते एकेंद्रिय वैराग्य. ते जरी वैराग्य असलं तरी ते अपर वैराग्य आहे. सगळ्या इंद्रियांचा संयम करेल तर त्याला काय वशिकार संज्ञक वैराग्य म्हणतात. परंतु तरीसुद्धा ते वैराग्य ही अपर वैराग्यच आहे. दुसरे दोन वैराग्य सांगितले. एक यतमान म्हणजे प्रयत्न करतो पण काय काय करीतो या मना परिनायिकेची नारायणा, त्याला यतमान वैराग्य असं म्हणतात. आणि दुसरं व्यतिरेक वैराग्य म्हणजे काही विषयांचा त्याग करू शकतो आणि काही विषयांचा त्याग करू शकत नाही. आणि ज्या वेळेला आता परवैराग्य कशाला म्हटलेले, त्याला ऐहिकीचे का पारत्री ते भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. असं जर झालं तर ते सुद्धा नित्यानित्य विवेकापासून होणारं वैराग्य आहे. परंतु त्याला परवैराग्य एवढ्याच अर्थाने म्हणायचं की ते ऐहिक आणि पारलौकिक भोगापासून, म्हणजे खरं वैराग्य अपरोक्षानुमध्ये सांगितलेलं आहे मिथ्यात्व निश्चयानंतर होणारं जे वैराग्य ते खरं परवैराग्य आहे. परंतु याच्यामध्ये वेदांताचा अधिकारी सांगताना नित्यानित्य विवेक सांगितलेला आहे. म्हणून ह्या नित्यानित्य विवेकापासून त्या उत्पन्न होणारं जे वैराग्य आहे त्याला हे परवैराग्य असं म्हटलं जातं. एवढाच त्याच्यावर उपचार केला जातो. खरं जर पाहिलं तर वैराग्य परवैराग्य तेच आहे की ज्या ठिकाणी सत्य आणि मिथ्या याचा विवेक पूर्णपणे होऊन जे वैराग्य निर्माण झालेलं आहे. हा तत्परम पुरुष ख्यातीर गुणवैतृष्ण्य म्हणजे गुणाचं जेवढं कार्य आहे बरोबर ना, त्याच्याविषयी वितृष्णा निर्माण झाली. म्हणजे त्रिगुणांचं जेवढं कार्य असेल त्याच्याविषयी त्या गुणाच्याही त्रिगुणांच्या जेवढं कार्य आहे त्याच्यापासून पूर्णपणे तृष्णा विवर्जित, ते मला पाहिजे अशी इच्छेचा उद्भवही त्याच्या अंतकरणात होत नाही. बरोबर ना. तृष्णा वैतृष्ण्य हा म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा विवेक होऊन, बरोबर ना, प्रकृती आणि पुरुषांचा विवेक होऊन निर्माण होणारं जे वैराग्य हे यांनी सांख्य आपल्या योगदर्शनाने मानलेलं हे वैराग्याचं स्वरूप आहे. आणि वेदांतामध्ये परवैराग्य म्हणजे खरं सत्यमिथ्या विवेकापासून उत्पन्न होणारं हे परवैराग्य आहे. बरोबर ना. कारण सांख्यांच्या प्रकृती पुरुष विवेकापासून होणारं वैराग्य त्याला परवैराग्य हे त्याचं खरं स्वरूप नाही. खरं परवैराग्य म्हणजे आत्मा तो आत्मयाच्या ठाई हे जेव्हा होईल आणि देखीजे देहीचा धर्म देई असं पाहणं असा निर्णय झाला तर हा खऱ्या अर्थाने म्हणजे सत्य मिथ्या विवेकापासून उत्पन्न होणारं हे वैराग्य आहे. हे वैराग्य उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्गो ऐसा सांडणे की वमुनिया सुने आताची गेले. हे पुरुष ख्याते गुण काय तृष्णा
गुण वैतृष्ण्यम अशा प्रकारचं वैराग्य. पण हे वैराग्य वेदांताला सांगायचं नाही. खरं वैराग्य हे आहे. आणि त्याच्यापेक्षा खरं वैराग्य स्वामी महाराज सांगायचे की जे माऊलींनी सांगितलं की ते वैराग्य हळूची ठेवी असं सांगितलं. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावेक ढिले तेव्हाच करी. म्हणजे वैराग्याचं जे चिलखत घातलं होतं ना ते वैराग्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते वैराग्य नावाचा प्रकार तरी आहे का? नाही. उलट काय होतं, वैराग्याचा अभिनिवेश किंवा वैराग्य हे जे आपल्या अंतकरणामध्ये वैराग्याविषयीचा भाव किंवा अभिनिवेश म्हणता येईल त्याला, तर तोच आपल्या खऱ्या शाश्वत नित्य उपलब्ध आनंदाला प्रतिबंध करीत असतो. म्हणून माऊलींनी स्पष्टपणे लिहिले की ते सुद्धा जसा युद्ध संपल्यानंतर जसा तो सैनिक आपल्या अंगावरचं चिलखत किंवा त्याच्या वाघाच्या नख्या किंवा वर असणारा त्याचा शिरस्त्राण हे सगळं बाजूला करतो आहे की नाही. ते त्याला उकाड्याला कारण होतात, नंतर युद्धामध्ये संरक्षणाला कारण होतात. नंतर तसेच ठेवले तर त्याच्या अंगाला काय होतं, उकाडा होतो. ते चिलखत घातलेलं लोखंडी चिलखत, मग ते जेव्हा तो काढून ठेवतो ना तेव्हाच त्याला हायसं वाटतं, आता भाग गेला शिन गेला. तसं वैराग्याविषयीचं वैराग्य आहे की नाही, हे खरं काय आहे वैराग्य. आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे. पण इथं सांगतात की हा विनियम्य समंततः सगळ्या बाजूचा पूर्णपणे त्याचं नियमन करू शकतो. हे खरं नियमन कोण करू शकतो? जो पुरुष आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची वृत्ती लीन झालेली आहे, स्थिर झालेली आहे, बाधित झालेली आहे, स्वरूपाच्या ठिकाणी त्याची असिद्धी झालेली आहे, असाच पुरुष हे वैराग्य खऱ्या अर्थाने धारण करू शकतो. म्हणून तोच याचं नियमन करू शकतो. विनियम्य आणि धृतिग्रहितया. आणि हा पुरुष जो आहे तर काय करतो, धृतिग्रहितया. इथं धृतीनं म्हणजे सात्विक धैर्याने युक्त अशा प्रकारच्या बुद्ध्या, म्हणजे अशा प्रकारच्या बुद्धीनं, म्हणजे ज्या बुद्धीला सात्विक धैर्याचं सामर्थ्य आहे, आपलं साह्य आहे. म्हणजे याचा अर्थ इथं कोणती बुद्धी पाहिजे, हे कोण करू शकतो? ज्याचे 18व्या अध्यायामध्ये सात्विक बुद्धी सांगितली, म्हणजे बुद्धीचे 3 प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये सात्विक, राजसी आणि तामसी बुद्धी सांगितली. आणि धृती पण 18व्या अध्यायामध्ये सात्विक, राजसी आणि तामसी असे 3 प्रकार सांगितले. इथं कोणती बुद्धी आहे की इथं सांगतात धृतिगृहीतया, धैर्याने युक्त अशा बुद्धी. म्हणजे ज्या बुद्धीला सात्विक धैर्याचं सात्विक धृतीचं साह्य आहे, ती जी बुद्धी आहे त्या बुद्धीने. याचाच अर्थ काय आहे, आता इथं अगोदर सांगितल्याप्रमाणे जे काही आहार विहार हे ज्याचे सात्विक असेल आणि त्यापासून त्याची जी बुद्धी आहे त्याची संगती, आहार विहार जे इथं सांगितलेलेच आहे अगोदर, की त्याप्रमाणे ज्याची बुद्धी सात्विक झालेली आहे आणि शिवाय त्याप्रमाणे त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती बुद्धी स्थिर करण्यासाठी आणि इंद्रियांना विषयापासून काढण्यासाठी त्याला त्या बुद्धीला नाही तर लोकांना कळतं पण ओळखत नाही. याचा अर्थ कळतं म्हणजे सात्विक बुद्धीनं त्याचा निर्णय होतो, पण त्याला सात्विक धैर्य नसतं. धैर्य कोणतं असतं, तामसी किंवा राजसी. तर त्या पुरुषाला आपल्या इंद्रियांचं संयमन करता येत नाही आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याला मनाची स्थापना पण करता येत नाही. म्हणजे हे करायला त्याला सारखा प्रतिबंध होतो. म्हणून या ठिकाणी भगवान सांगतात सात्विक बुद्धी आणि सात्विक धैर्य. बुद्ध्या धृतिगृहीतया बुद्ध्या. आणि असं जरी केलं तर लगेच पिय हळद हो गोरी असं होत नाही. तर त्या ठिकाणी शनही हळूहळू उपरमेत, त्याचा काय तो उपरामाला प्राप्त होतो. म्हणजे चित्ताला उपराम करावं, म्हणजे शांत करावं. त्या ठिकाणी उपराम याचा अर्थ असा आहे की इंद्रिय आणि विषय यांचा संबंध जरी झाला तरी तो मनापर्यंत जर पोचला नाही, मनापर्यंत पोचलासुद्धा नाही, तर ते मन उपराम अवस्थेला प्राप्त झालं. त्याचं उदाहरण मला वाटतं कुठंतरी असं दिलेलं आहे का राख फुंकली तरी ती राखेपासून कधी ठिणगी अग्नी उत्पन्न होत नाही.
तसं या ठिकाणी विषय जरी इंद्रियांच्या जवळ आले तरी शेनरिगे, त्याला आठवणसुद्धा त्याची होत नाही. ही अवस्था जर असेल किंवा त्याला नाही धावा घेतं मन आणि इंद्रियांचे समाधान, अशी जी स्थिती आहे तिला उपराम असं म्हणतात. म्हणजे आपलं मन ज्या वेळेला इंद्रिय विषयाच्या संबंधातही जर अंतःकरणाच्या ठिकाणी कुठलाही विकार होत नसेल, त्याची निर्विकारता अबाधित राहत असेल किंवा त्याची आत्मसन्मुखता अबाधित राहत असेल किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तीच वृत्ती स्थिर रूपाने लीन होऊन राहत असेल, तर याचा अर्थ की ह्या पुरुषाला सात्विक धैर्याचं, सात्विक बुद्धीला साह्य झालं. म्हणून सांगतात की असा जो इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रिय समुदाय आहे, त्याला समंततः विनियम्य, सर्व बाजूने त्याला नियमित करून शनही उपरमेत, हळूहळू त्या बुद्धीनं त्या आपलं मनाला उपराम अवस्थेला प्राप्त करून द्यावं, म्हणजे त्या मनाला, अंतःकरणाला शांत करावं. मनः आत्मसंस्थम कृत्वा. आता शांत कोण आहे? शम तनोती ती शांत, जे या ठिकाणी खरं कल्याण, मंगल, आनंद, सत्यम, शिवम, सुंदरम ज्याला आपण म्हणतो, तर असा फक्त आत्माच आहे. मग मनाला जर समाधान पाहिजे असेल तर ते मन कुठं स्थिर केलं पाहिजे? आत्मसंस्थम मनः कृत्वा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच मन ठेवून. आता त्याच्या व्यतिरिक्त हा अभ्यास सांगतात ना, हा अभ्यास योग आहे. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिद अपि चिंतयेत, त्याने कशाचंही किंचिदपि दुसरं कशाचंही चिंतन करू नये, अशा प्रकाराने सांगतात. आता या ठिकाणी सात्विक धृती आणि सात्विक बुद्धी जे आहे त्याच्या संबंधाने ज्ञानोबरायांनी लिहिला. आता पुढं जाऊन आपल्याला तोच विषय येणार आहे, थोडक्यात थोडं पाहू. तर पहिल्यांदा जी सात्विक बुद्धी आहे, त्या सात्विक बुद्धीला सात्विक धृतीचं साह्य पाहिजे. तर सात्विक बुद्धी कशाला म्हणतात? की अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसा, आपलं नाही, धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी, असं त्याचं वर्णन केलं. की जी धृती आहे, बरोबर ना, सात्विक धृती, पहिल्यांदा सात्विक धृती आणि ही सात्विक बुद्धी. तर सात्विक बुद्धीला कशाला म्हणतात त्याविषयी सांगतात की सात्विक बुद्धी अशी आहे की प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षंच या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. सात्विक बुद्धी म्हणजे काय? ज्या बुद्धीला धर्म काय आणि अधर्म काय आहे याचं ज्ञान आहे. नंतर आपण काय केलं पाहिजे आणि काय करता कामा नये, कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय आहे, कार्य काय आणि अकार्य काय करायला पाहिजे आणि काय करू नये. कोणतंही येतो अभ्युदय निश्रेय सिद्धी स धर्म, जेणेकरून आपल्या जीवनाचं कशाने ऐहिक उत्कर्ष होईल किंवा पारलौकिक उत्कर्ष होईल किंवा कशाने आपल्याला ह्या बंधातून मुक्तता प्राप्त होईल, याचं ज्या बुद्धीला ज्ञान आहे. धर्मम अधर्मम, आणि बंधम मोक्षम, बंध काय आहे, मोक्ष काय आहे, कार्य काय आहे, अकार्य काय आहे, आणि भयाभये कशापासून आपल्याला भय होईल, तर द्वैताद्वयी भयम भवती, आणि अभय काय, निश्चिंतेने जावे अभयाच्या ठाया, रांडा रोटावाया करू नये. अशी स्थिती कोणती आहे? आपण जर आपली बुद्धी अंतःकरण वृत्ती तर अद्वैत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थापन केली तरच आपल्याला भयरहित अवस्था येणार आहे. नाहीतर त्या ठिकाणी काय आहे, कोणाचंही भय राहणार नाही. केवळ आत्मस्वरूपात द्वैतच नाही, द्वैताद्वयी भयम भवती, द्वैतात भय होतं. असं ज्या बुद्धीला निवाडा करता येतो त्या बुद्धीला काय म्हणतात? सात्विक बुद्धी. पण ह्या सात्विक बुद्धीला काय लागतं? केवळ सात्विक बुद्धी असली आणि तिला जर सात्विक धैर्याचं, सत्वगुणात्मक धैर्याचं साह्य नसेल तर ती बुद्धी आपलं योग्य कार्य करत नाही, थोडक्यात कार्यकारी होत नाही. म्हणून ती आपलं सफल होत नाही.
आपल्या फलप्राप्तीविषयी सफल होत नाही. मग त्याच्यासाठी सात्विक धैर्य पाहिजे. सात्विक धैर्याचं काय स्वरूप आहे तर ते सांगतात की या ठिकाणी सात्विक धैर्य ते आहे की धृत्या यया धारयते मनःप्राणेंद्रिय क्रिया. ज्या धृतीनं आपलं मन, आपलं प्राण म्हणजे प्राणायामादिकांच्याद्वारा किंवा प्राण शब्दाचा दुसरा अर्थ आहे इंद्रिय, पण इथं काय आहे इंद्रिय शब्द परत आलेला आहे. याचा अर्थ मनावर विजय मिळवताना प्राण आणि मन यांचा संबंध असल्यामुळं योगाने सांगितल्याप्रमाणे आपल्या प्राणावर प्राणाच्या द्वारा विजय मिळवणं, नंतर मनावर विजय मिळवणं, आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या साधनांच्या द्वारा इंद्रियावर विजय मिळवणं आणि इंद्रियांच्या क्रिया यांचाही संयम करता येणं. म्हणजे हे जर करता येत असेल आणि त्याच्यासाठी ज्या योगाचा आपण अनुष्ठान करीत असतो त्या योगाविषयी अव्यभिचारी अशा प्रकारचं असलं पाहिजे. म्हणजे आपण ज्या साधनाचं अनुष्ठान करून साध्याच्या प्राप्तीचा निश्चय किंवा प्रतिज्ञा केलेली आहे तिच्याशी अत्यंत अनन्य राहणं, त्याचा परत परित्याग न करणं. काही जरी झालं तरी देह पडला तरी हरकत नाही, परंतु मी ह्या सात्विक बुद्धीलाच अनुसरणार. त्याच्यासाठी केवढाही भलं तैसे जडपरो भारी परी नेमा नटळे निर्धारी. अशी जी बुद्धी आहे तिला म्हणतात, आपल्या असं जे धैर्य आहे त्याला म्हणतात अव्यभिचारी धृती. आणि ही धृती जी आहे ती सात्विक आहे. म्हणजे एकदा निश्चय केला त्याच्यापासून कधीही पुन्हा डळायचं नाही. म्हणजे धृती ही आली की सात्विक बुद्धीनं केलेला निर्णय जो आहे त्याच निर्णयाचं ती अनुसरण करते. त्यामुळं त्याचे येणारे प्रतिबंध किंवा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अंतःकरणातील दोष किंवा इंद्रिय संबंधाने दोष हे पूर्णपणे त्या ठिकाणी निरस्त होतात. यासाठी त्यांनी हे जर सात्विक धैर्य आल्यावर काय याचं सामर्थ्य आहे तर सांगतात, नाना पवनाचा साठू वाजिन्नलिया निटू अंगेशी बोभाटू सांडिती मेघ. त्या ठिकाणी ज्या वेळेला जोराचा वादळी वारा येतो आणि त्यावेळेला आकाशामध्ये असणारे जे ढग आहेत ते फार तग धरून आकाशाला झाकून टाकलेलं असतं. पण जोराचा वारा आला तर ढग कुठं जातात हे सुद्धा आपल्याला कळत नाही. किंवा दुसरं उदाहरण दिलं, आगस्तीचे निदर्शने सिंधू होनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवणे मिठी देती. या ठिकाणी चंद्रोदय झाल्याबरोबर ते दिवसाच्या जो म्हणजे त्याला काय सूर्यविकाशी कमळ आहे ते लगेच मिटून जातं, चंद्रोदय होतात. किंवा आगस्ती जोवरी रे तोवरी समुद्र काय करी गर्जना जोवरी आगस्ती ब्राह्मणा देखिले नाही रे बाप. जोपर्यंत सात्विक धैर्य आलं नाही तोपर्यंत बुद्धी सात्विक असली तरी त्या ठिकाणी तिच्यामध्ये अनेक प्रकारची उथलपुथल द्वंद्व निर्माण होतात. पण सात्विक धैर्य आल्याबरोबर द्वंद्व, दुःख, अनिश्चय हे काही अनिग्रह हे कुठंच पळून जातात. असं सात्विक धैर्याचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा हे सात्विक धैर्य आणि सात्विक बुद्ध याच्यासाठी सांगतात. हे सगळं कधी होतं तर सात्विक धृतीनं युक्त असणारी बुद्धी आणि यया बुद्ध्या असं लिहिलं. पण हे होतं कसं, शनही शनही हळूहळू उपरमेत चित्त उपरमाला प्राप्त होतं असं सांगतात. आणि मग अशा वेळेला तो पुरुष जे आहे त्यांनी करायचं काय तर आत्मसंस्थम मनकृत. त्याला अभ्यासच करायचा झाला तर मन काय आहे आत्मसंस्थम म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. तर याच्यामध्ये काय आहे योगाचं साधन असं आहे की योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. चित्ताचा निरोध नाही, चित्तवृत्तीचा निरोध आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे एक चित्तवृत्ती गेली आणि दुसरी चित्तवृत्ती अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न झाली नाही तोपर्यंत तिचा असणारा जो वृत्तीसंधी काल आहे ज्याला तुष्णी अवस्था असं म्हणतात. तर हा तुष्णी अवस्थेत राहणं म्हणजे वृत्ती कोणत्याच आकाराची झाली नाही. एका विषयाचा आकार होऊन गेलेला आहे आणि दुसऱ्या विषयाचा आकार धारण केलेला नाही. अशा मध्यसंधीत जी वृत्ती आहे ती निग्रहाची वृत्ती आहे. आपण नेहमी पाहतो की ह्या वृत्तीच्या काय 5 स्थिती अवस्था सांगितल्या ना. कोणती या ठिकाणी क्षिप्त, विक्षिप्त, मूढ
नंतर एकाग्र आणि निरुद्ध अशा 5 अवस्था सांगितल्या. तर या ठिकाणी ही निरुद्ध अवस्था सांगितली. म्हणजे ज्या वेळेला वृत्ती ही निवृत्ती झाली, इथं तुका कोणाचं आहे नाथ महाराज माऊलीचा अभंग आहे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, निवृत्तिक स्थिती असं म्हणतात. कोणाचं नाथ महाराजांचं आहे का अभंग? हा माऊलीचा आहे, तुकाराम महाराजांचं आहे. सहज मी आंधळागा, तर अभंग तुकोबारायांचं आहे. सहज मी आंधळागा या निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे. विषय वृत्ती कोणत्याच आकाराची झालेली नाही. आपलं जसं वेदांतामध्ये वृत्ती ब्रह्माकार व्हायला पाहिजे, तिथं निरुद्ध वृत्तीला होईल का ब्रह्मज्ञान? होणार नाही. पण योगामध्ये मात्र वृत्तीचा निरोध सांगितलेला आहे. आणि इथं सांगतात आत्मसंस्थम मन कृत्वा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन स्थिर करून नंतर तुम्ही कायम हा अभ्यास नाही तर वृत्ती काय केली पाहिजे? निरुद्ध केली पाहिजे. निरुद्ध वृत्तीमध्ये न किंचिदपि चिंतयेत, कशाचंही चिंतन करू नये. म्हणजे वृत्ती कोणत्याही आकाराची होऊ देऊ नये असं सांगितलेलं आहे. आता या संबंधाने माऊली सांगतात की तरी तोच मागसन ते अभ्यासिलेनी योगे, सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होई जेलगा. अभ्यासिलेनी योगे, जर ह्या योगाचा अभ्यास केला तर सावयव देखावे लागे. जे आपला आत्मा आहे तो सावयव म्हणजे मूर्तिमान अशा प्रकारचं आपल्याला ते ब्रह्मस्वरूपाचं काय होतं यथार्थ किंवा अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान किंवा साक्षात्कार होतो. मग ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर तो पुरुष ब्रह्म वेगळा आणि त्याचा साक्षात्कार करणारा मी भिन्न असं त्याच्याहून त्याच्यात त्या ब्रह्मस्वरूपाचा आणि त्याचा भेद राहत नाही. तर ते खिले ते एकदा ते पाहिलं की त्याच क्षणी काय करतं, खरं जे व्यापक सुख आहे त्याला माझंच अस्तित्व म्हणजे त्या वृत्तीचं जे अस्तित्व आहे तेच काय होतं प्रतिबंधक होतं. म्हणून देखिले तरी अंगे होईजेलेगा, ती बुद्धी काय करते आपल्या स्वस्वरूपाचा परित्याग करते आणि ती अंगे होईजेलेगा, ती ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होऊन जाते. इथं काय जर तुम्ही तुष्णी अवस्था म्हणत असाल, निर्वृत्तिक अवस्था म्हणत असाल तर ही कोणती स्थिती आहे? चित्ताचा निरोधरूप वृत्ती आहे, बरोबर ना? चित्ताची निरोधरूप वृत्ती आहे. म्हणून ही वृत्ती त्याला आपण म्हणतो काय स्वपरविरोधिनी अशी ही वृत्ती नाही. ही वृत्ती काय आहे? ह्या वृत्तीचा अधिष्ठानात लय करण्याच्या केलेल्या अभ्यासामुळं शेवटी ही एका अभ्यासाच्या अत्यंत उत्कट कोटीच्या अभ्यासामुळं ती निरुद्ध होऊन त्या ठिकाणी राहते. त्यामुळं न किंचिदपि चिंतयेत, आता ती दुसरं कोणतंही चिंतन करत नाही. म्हणजे वास्तविक त्या ठिकाणी त्रिपुटी नाही का त्रिपुटीचं भान नाही, त्रिपुटीचं फक्त भान नाही अशी ही स्थिती आहे. आणि ज्यावेळेला वेदांताने होणारी अहंब्रह्मास्मी वृत्ती या ठिकाणी त्रिपुटी नाही का त्रिपुटीचं भान नाही? त्रिपुटी नाही आणि त्रिपुटीचं भान, त्रिपुटीचं भान आहे की नाही? त्रिपुटी नाही तर मग त्रिपुटी जर तिचं अस्तित्वच नाही तर त्याचं भान तरी आहे का? आहे पण बाधित भान आहे. हां आहे की नाही? त्रिपुटी आणि त्रिपुटीचं ज्ञान यांचं काय आहे असंच म्हणावं लागेल ना. दोन्हींचं काय आहे बाधित भान आहे आणि तो विषय इथं सांगितलेला नाही. कारण न किंचिदपि चिंतयेत, दुसरा अर्थ त्याचा करायचा झाला तर काय करावं लागेल? आत्म्याच्या अतिरिक्त दुसरं कशाचं चिंतन करू नये असा पण अर्थ करता येईल ना. आत्मसंस्तमन कृत्वा न किंचिदपि अनात्म पदार्थम चिंतयेत, दुसऱ्या कोणत्याही अनात्म पदार्थाचं चिंतन करू नये असा घेतला तर हाच अर्थ वेदांतालाही अनुकूल असा आपल्याला करता येईल. आता सांगतात हा जर योगाचं हे महत्त्व आहे का हा जो देखिले तरी अंगे होईजेलेगा, पाहिलं की तो काय होतो तद्रूपतेलाच प्राप्त होतो. हे देखिजे तरी अंगे होईजेलेगा हे योगाचं सामर्थ्य का वेदांताचं सामर्थ्य आहे? कृष्ण महाराज वेदांताचं सामर्थ्य आहे की नाही? इथं सुद्धा काय आहे असं योगामध्ये नाही का पाहिलं का होईल नाही, चिंतने चिंतने तद्रूपता होऊन जाते ध्यानाच्या सामर्थ्याने, पण बीजरूप अज्ञान गेलेलंच असेल असं सांगता येणार
नाही. सत्यत्व बुद्धी गेली असेल असंही सांगता येणार नाही. खरं जातच नाही पण गेली असेल असं सांगता येत नाही. असं का? जर त्याला पूर्वी त्याने तत्त्वमसी महावाक्याचं श्रवण केलं असेल तर त्याचं गेले असं म्हणजे आता जर त्यांनी हे वाक्य ऐकलं असेल पूर्वी आणि आता ही साधना केली असेल तर त्याला स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध आत्म्याचं काय होईल? संशय विपर्यय ज्ञानच होईल, निष्प्रतिबंध ज्ञानच होईल का नाही? म्हणून असं म्हणता येईल, आहे की नाही? आता सांगतात की देखिले तरी अंगे होई जलगा तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. इथं हा योग शब्द जो आहे ना तो योग शब्द या ठिकाणी साधन योग म्हणजे योग साधन म्हणजे परमात्म प्राप्तीचं साठी केला जाणारा जो योगाचा अभ्यास तो योग असं म्हटलेलं आहे. इथं योग शब्द हा परमात्म प्राप्तीचं साधन अशा अर्थाने घ्यावा. तोची योगू बापा एके परी आहे सोपा. तोच योग म्हणजे कोणता? आता वर सांगितलेला योग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचं स्थिरीकरण करण्याचा आणि विषयांपासून त्याला परान्मुख करण्याचा अभ्यास हाच योग. आणि हा योग एके परी आहे सोपा. एका प्रकारे तुम्ही म्हणाल हा योग खूप अवघड आहे. आपण सकाळीच पाहिलं की लोहाचे चणे बोचरिया पडती खाणे किंवा दुःखी काय दर मनुष्याला दुःख काय झोपेन तहाने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी अवरात्र वावी मवावा. हाताच्या म्हणजे कोपरापासून जो काय मनगटापर्यंत भाग आहे त्यांनी काय करायचं? वारा किती लांब आहे त्याचं माप घ्यायचं. इतका अवघड योग आहे. परंतु हा योग अवघड आहे असं माऊलीच म्हणतात ना. या ठिकाणी योगाची या वाटा जी निघाले गा सोबटा त्या दुःखाचाची शेल वाटा भागा आला असं माऊलीच म्हणतात. आणि इथं पाठीमागे सांगितलं हा योग काय आहे? सोपा आहे. इथं पण म्हणतात एके परी आहे सोपा. एका प्रकाराने आता हे जे योगाचं साधन आहे ना तुम्ही म्हणाल की हे योगाचं साधन तर फार कठीण आहे. माऊली म्हणतात फार कठीण आहे असं नाही. हे एका प्रकाराने सोपं आहे. एका प्रकाराने सोपं आहे म्हणजे ते एका माणसाला ते सोपं आहे आणि एकाला ते अवघड आहे. ज्याला इंद्रिय संयमन नाही, प्रयत्नाची पराकाष्ठा नाही, ज्याचं मनावर नियंत्रण नाही असा जो पुरुष आहे त्याला हा योग जो आहे तो योग त्याला चित्तवृत्ती निरोधरूप योग तो त्याला प्राप्त होऊ शकत नाही. परंतु जो पुरुष अभ्यास करत असेल शास्त्राच्या प्रमाणे आचार करीत असेल तर असा जो पुरुष आहे त्याला ते सोपं आहे असं सांगतात. ते आपण चिंतन सांगितलं की एक मनुष्य रस्त्यावर उभा होता, एक गुराखी, आणि त्याच्याजवळून एक मनुष्य आला आणि त्यांना विचारलं मरकळ किती लांब आहे. त्या गुराख्याने काय सांगितलं की किती वेळ लागेल जायला? त्यांनी सांगितलं की तुम्हाला जायला 2 तास लागतील मरकळला. दुसरा एक माणूस आला समोर, त्यांनी विचारलं का हो मरकळ किती लांब आहे, किती वेळ लागेल? त्यांनी सांगितलं तुम्ही साधारणतः अर्ध्या तासात तिथं पोहोचणार. ते आपल्याकडे संन्यासी महात्मा आले होते ना पाठीमागं, ते इथं भाष्य सांगत होते ते. तर त्या कोण होतं माझ्याबरोबर? तुम्ही होते का? ते तर आमच्याबरोबर बोलत चालले कुठपर्यंत मरकळच्या रस्त्याला लागल्याप्रमाणे. आणि आळंदीची हद्द संपली आणि मरकळचं सुरू झालं तर आता मरकळ लागलं का? कारण ते काय म्हटले ते मरकळपर्यंत जाऊ, तुम्ही तिथपर्यंत येऊ शकता, पुढे येऊ नका आमच्याबरोबर. तर आम्ही गेलो त्यांच्याबरोबर. तिथं गेलो, त्यांनी एकदम पळायला सुरुवात केली. पुन्हा मागं पण पाहिलं नाही, कोणाची ओळख आहे का, जातो का, काहीच नाही. ते म्हणे मरकळची लागली का? म्हटलं लागली म्हणल्यावर पळायला सुरुवात केली ना त्यांनी. पुन्हा मागंसुद्धा पाहिलं नाही. आता तसा वेग जर घेतला तर त्यांनी सांगितलं मरकळ किती? अर्धा तास आहे. तो पहिला माणूस अजून तिथंच उभा होता. तो म्हटला याला मला 2 तास सांगितलं आणि याला अर्धा का? कारण तुझी चालण्याची गती पाहिली म्हणे, तुझ्या चालण्याच्या गतीवरून तुला जास्त वेळ लागेल आणि त्याची गती पाहिली तर त्याला कमी वेळ लागेल. तसं इथं म्हणतात एके परी आहे सोपा. एका प्रकाराने हा जो योग आहे योगाचं साधन हे सोपं आहे. पण कधी? जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. जर आपण त्या संकल्पाला पुत्राचा शोक दाखवला तर या ठिकाणी आपण काय म्हणतो? संकल्पाचा पुत्र कोण आहे? काम आहे, ऐके नाही काय? ध्यायतो विषयान पुस्सा संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम. म्हणजे ह्या सगळ्यांचा
आपलं संकल्पाचा मुलगा माणूस मनात संकल्प करायला लागला की संकल्प करता करता त्याला काय वाटतं, हा विषय साधू आहे, सम्यक आहे, चांगला आहे आणि तो आपल्या सुखाला कारण होईल आणि मग त्याला आपण मिळवलंच पाहिजे. झाला की नाही काम निर्माण? कशापासून झाला? संकल्पामुळं उत्पन्न होणारा काम. आणि समजा एखाद्या माणसाने काम, मग त्या कामातून पुढं काय जातं, कामात क्रोधो बीज आहे. ते कामाचा पुत्र काय आहे म्हणजे संकल्पाचं नातवंड का आहे की नाही? संकल्पाचं नातवंड म्हणा आणि तुम्ही पुत्र जर म्हटले तर तेही बरोबर आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम येशः कामा एव येशः क्रोधः. आहे की नाही? क्रोधाचं आपत्य म्हणा किंवा कामरूप असणारा क्रोध म्हणता येईल की नाही? काम आणि क्रोध हे काय? कामच क्रोध आहे. केवळ कामाच्या अतृप्तीतून उत्पन्न होतो म्हणून त्याला क्रोध नावाचा वेगळा अंतःकरण वृत्ती विशेष म्हणून त्या ठिकाणी त्याला की जो ज्वलनात्मक अंतःकरण वृत्ती विशेष आहे त्याला काय म्हटलेले? क्रोध असं म्हटलेले. वास्तविक पुत्र शोक संकल्पा दाखविजे म्हणजे काम क्रोध लोभ हे सगळे जे आहेत हे जे विकार आहेत हे कशापासून उत्पन्न झाले? संकल्पापासून उत्पन्न झाले. जर समजा पुत्र शोक दाखवायचा म्हणजे पुत्राचा काय झाला? विरह झाला वडिलांना. तसा या ठिकाणी संकल्पापासून जर हे निर्माण होत असतील तर संकल्पाचं नियमन करणं केलं आपण तर कामक्रोध उत्पन्न होतील का? नाही. किंवा कामक्रोधाचं जर आपण नियमन करू शकलो तर संकल्प होण्याचं कमी होईल की नाही? संकल्प होण्याचे जसं संकल्प विकल्प कमी केलं मग संकल्प विकल्प कमी करणं म्हटलं तर कामक्रोधाची निवृत्ती होईल. म्हणून संकल्पाचं काय म्हणायचं नियमन करावं का कामक्रोधाधिकाचं नियमन करावं? दोघांचं पण साधकासाठी पहिल्यांदा इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून काम उत्पन्न होत असल्यामुळं कामाचं नियंत्रण केलं. सकाळी त्यांनी सांगितलं की हे जर आपलं इंद्रियांचा जर विषयांकडची धाव थांबली तर मन जे आहे ना ते आपोआपच उपरामाला प्राप्त होतं. कारण त्या मनाला पुढं भरपूर सांगणार आहेत की त्या मनाला काय होतं, विषयांचा विसरच पडून जातो. कारण त्या मनाने कितीही संकल्प केले तर इंद्रियांच्या द्वारातून जर त्याला बाहेर मिळण्याला संधीच मिळत नाही आणि ती इंद्रिय आणि विषयांचा संबंधच होऊ देत नाही. कारण त्यांनी एक निश्चय केलेला आहे. कोणता निश्चय केलेला आहे? की हे जे इंद्रिय आहेत ती इंद्रिय आणि विषयांचा संबंध होऊ द्यायचा नाही. म्हणजे याचा अर्थ त्या मनाने जेव्हा बुद्धीचं अनुसरण करण्याची प्रतिज्ञा केली आणि अशा वेळेला त्याचं जर ते अनुसरण करत राहिलं तर हळूहळू संकल्प शक्ती जी आहे त्या मनाची कंबर काय होते, बसते. त्या मनाचं काही चालत नाही. मग ते किती वारंवार वेळा संकल्प करून काय उपयोग आहे त्याच्यामध्ये? प्रत्यक्ष येत नाही तर काय आहे, त्या सिनेमातला पाऊस आणि सिनेमातला अग्नी सारखाच आहे की नाही? मग पाऊस सिनेमातला पाऊस पडला म्हणून दुष्काळ हटला हे असं होणार आहे का? आणि सिनेमातल्या आगीनं आपली घरे दहन होतील अशी तरी करायचे? सगळं खोटंच आहे की नाही? असं त्याचा निश्चय होतो. अशा वेळेला ह्या पुरुषाला काय कौतुक वाटतं का? तसं त्या मनाचं संकल्प विकल्प आहे. जर कधी आपल्याला इंद्रियांच्या द्वारातून बाहेरच जायला मिळत नाही कारण त्या इंद्रियांनी तिथंच आपल्या गोलकातच आपल्याला स्थिर करून ठेवतात की नाही? आणि ते जड विषय त्यांच्याच ठिकाणी राहतात. नुसतीच आपली तळमळ काय उपयोगाची आहे की नाही? म्हणून अभ्यासच करायचा झाला तर सामान्य साधकाने कामक्रोधाचं नियंत्रण हा त्याचं आपण सांगितलं परवा तिथे ज्ञानांकुश म्हणून जे आचार्यांनीच ग्रंथ लिहिला आणि त्यांनी त्याच्यावर काय केलं, भाष्य पण आचार्यांचंच आहे. आणि त्या म्हणजे आता हे थोडंसं वादाचा विषय किंवा ग्रंथ कोणाचा, पण आचार्यांचा म्हणूनच तो प्रसिद्ध आहे. आणि तो ग्रंथ आचार्यांनी केवळ एवढ्यासाठी लिहिला, काम क्रोध आणि लोभ हे तीन विकार जे आहेत तर त्या तीन विकार काय आहे ना, श्लोक आहे तस्माद एतत् त्रयम त्यजेत त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोधस्तथा लोभस तस्माद एतत् त्रयम त्यजेत. हा सगळा ग्रंथ आहे ना ह्या काम क्रोध आणि लोभाचा त्याग कसा करावा याच्यासाठी लिहिला. आणि विशेष म्हणजे भाष्यसुद्धा त्यांनी लिहिलं. याचाच अर्थ काम क्रोध लोभावर
जर आपण विजय मिळू शकलो तर मनाची संकल्पशक्ती जी विघातक आहे ती आपोआपच त्याची शक्ती जी आहे तर त्याची मनाची ऊर्जा ती त्या ठिकाणी संकल्प करण्याची कमी होते. म्हणून मनाचे संकल्प जर झाले नाही तर पुढं काम क्रोध लोभ होत नाही. मग काम क्रोध लोभाचं नियंत्रण करणं हेच सांगतात की संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः तरी तोची योगु बापा एके परी आहे सोपा. तो योग एका प्रकाराने सोपा आहे, पण कोणाला? पुत्र शोकू संकल्पा दाखवी. जे लोक संकल्पाला पुत्राचा शोक दाखवतील, संकल्पाचा पुत्र कोण आहे? काम क्रोध लोभ, आणि यांचा विरह करतील. म्हणजे आपल्या जीवनात काम क्रोधाला कार्यकारी होऊ देणार नाहीत. असं जर केलं तर मग मात्र हा योग सोपा आहे. याचा अर्थ योगाचं साधन करायचं म्हणजे आपण एक अर्थ काय केला, योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन. मग हे ध्यानयोग, इथं ध्यानयोग का कर्मयोग का भक्तियोग का ज्ञानयोग का सगळ्याच योगांचा याचा समावेश होतो. योग शब्द जो आहे तो कसा आहे या ठिकाणी का कोणता मुख, त्याला काय विश्वतो मुख अशा प्रकारचा हा शब्द प्रयोग आपण म्हणू शकतो, आहे की नाही. हा विषयाते नियमालिया ऐके इंद्रिये नियमाचिया धारणी देखे तरी हे घालोनी मुके जीवित्वासी. असे की काही लोक असे आहेत की पुत्र मरण पावला, बरोबर ना, तर आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या काही अर्थ समजत नाही. मुलगा गेला तर आता काय आपल्या जगण्यात उपयोग नाही असं जसं म्हणावं तसं हा म्हणजे कोण? संकल्प. विषयाते निमालिया ऐके, विषय आता निमाले म्हणजे मेले, आपले विषय मेले. म्हणजे अरे काय आहे माणसाचं खरं काय आहे, माणूस खरं ना. जर आता ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे ना, तर हे काही व्यासपीठ नाही आपलं, त्याच्यातलं एक हसण्यासारखी गोष्ट आहे. माणसं जसा तुम्ही कालचा निरोप सांगितला, हे म्हणजे काय आहे, ह्याच्यामध्ये अर्थच नाही त्याच्यामध्ये काही. त्याच्यासाठी माणसं जीवन खर्च करतात. आणि एखाद्याला निपुत्रिक मरायचं म्हणजे वाटतं की अरे किती मी अभागी आहे, ऐक निपुत्रिक मरायचं. वास्तविक हे जे संकल्पाला प्राप्त झालेले जे काम क्रोध हे पुत्र आहेत, हे पुत्र माणसाला नाथमाराने दिले की ज्याला भरपूर संतती आहे त्याला वाटतं का निपुत्रिकासारखा ज्या माणसाला त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. कारण त्याला रात्रंदिवस ह्या मुलाबाळांची जी टोचणी लागते, जे काही त्याच्या जीवनामध्ये त्याला कटू अनुभूती येतात तर त्याच्यामध्ये. परंतु इथं एवढाच विषय घ्यायचा की त्याच्यासाठी लोक किती लाखो रुपये खर्च करतात आपल्याला संतती असावी म्हणून. आणि जर एखादी संतती झाली आणि ती संतती गेली तर लोक मनोरुग्ण होतात, आत्महत्या करतात, जीवनात नैराश्यला डिप्रेशन म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये जातात. कधी तर मुलगा गेला तर आपल्या जीवनामध्ये काही अर्थच नाही. तर ते इथं सांगतात की हा म्हणजे हा संकल्प आहे ना, त्या संकल्पाची मुलं कोण आहेत? काम क्रोध लोभ. आणि त्या काम म्हणजे काय? विषय अभिलाष. आणि ते विषय जे आहे ते विषय निमालिया, विषय तर संपले, निमाले मेले. म्हणजे इंद्रिय आणि विषय यांचा संबंधच नाही. म्हणजे इंद्रिय विषयांच्या संबंधातून होणाऱ्या सुखाला आपण मुकलो असं म्हटलं की तो इंद्रिय नियमाची धारण देखे. कारण काय तो म्हणतो, तो संकल्प काय म्हणतो, जे मला जर कार्यकारी व्हायचं असलं तर इंद्रियाच्याच माध्यमातून जातो. तर ही सगळी इंद्रिय काय आहे? नियम. हे करायचं, हे करायचं नाही, विधी आणि निषेध याच्या धारणी. म्हणजे या खांबाला काय धारणी देखे, नियमरूपी खांबाला बांधलेली ती इंद्रिय. म्हणजे इंद्रियांना काही वाटेल तशा प्रकाराने स्वैराचाराने त्यांची प्रवृत्ती आता आपल्याला करताच येत नाही आणि सगळे जीवनभरी असंच राहणार. आता काम नाही, क्रोध नाही, कामची नाही तेथे क्रोधची कायचा, आणि तेथे कैचे भांडण रे. आता आपल्याला कोणत्याही प्रकारचं भांडण व्हायला द्वैत लागतं. द्वैत व्हायला काम क्रोध, आपलं भांडण व्हायला काम क्रोध पाहिजे. काम क्रोधाला कारण पुरी तशा प्रकारचे संकल्प पाहिजे, बरोबर ना. पण जर या ठिकाणी भांडण करायला वावच नाही, कारण इंद्रिय ही त्या नियमरूपी खांबाला, खुंट्याला बांधलेलीच आहे. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा हिये घालूनी मुके जीवित्वाशी. त्यावेळेला काय होतं, तो हिये घालूनी, हिये म्हणजे हृदय, त्याला काय होतं
हृदय घालून म्हणजे हृदयच फुटून जातं. अरे अरे, आता आपल्याला कधीच इंद्रियांचा आणि विषयाच्या संबंधापासून होणाऱ्या सुखाचा भोगच होणार नाही. असं झाल्याबरोबर जीवित्वाशी मुके, त्या ठिकाणी तो जीवनालाच मुकून जातो. म्हणजे जगण्यात काही उपयोगच नाही. याच्या ठिकाणी जगणं आता आपलं कोणत्याही प्रकारचं उपयोगाचं राहिलं नाही असं त्याला वाटतं. मग इथं विषय काय सांगायचे, हे अलंकारिक भाषेत सांगतात की विषय जे आहेत ते विषय आणि इंद्रियांचा संबंध झाला नाही का ह्या संकल्पाला पुत्र शोक झाल्यासारखं वाटतं आणि तो संकल्प आपलं हृदय फुटून मरून जातो, जीवित जगण्यालाच मुकतो. म्हणजे आता आपल्या जीवनात काही अर्थच नाही. या अलंकारित भाषेचं वचन का उलट असंच व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. हा उपाय माऊलींनी सांगितला की तुम्ही इंद्रियांचं नियमन करायला लागले का त्या मनाची संकल्पशक्तीचा आपोआप ऱ्हास होईल आणि तो ऱ्हास होणं तुम्हाला काय आहे, चांगलं आहे. कारण जर संकल्प विकल्पातून तुम्ही मुक्त झाले तर तुम्ही मुक्तच झाले, आहे की नाही. म्हणून त्याच्यासाठी सांगितलं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची आणि या सर्व अवघी आनंदाची सृष्टी झाली. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. आता सांगतं ऐसे वैराग्य हे करी. अशा प्रकारचं वैराग्य जर करणार म्हणजे धारण करणार, म्हणजे अशा प्रकारचं वैराग्य कोणतं उठिलेनी वैराग्य जेणे त्रिवर्गो ऐसा सांडणे. त्रिवर्गो शब्दाचा एक अर्थ केला आहे काम क्रोध आणि लोभ यांचा जर आपण त्याग करू तर संकल्पाची सरेवारी, तर संकल्पाची जी वारी म्हणजे येरझारा आहेत त्या संपूर्णच जातील. आणि मग त्यावेळेला काय होईल, असं ज्या वेळेला म्हणजे पहिल्यांदा कामक्रोध लोभ जातील, संकल्पाचं बळ कमी होईल आणि त्याच वेळेला सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. तुम्हाला वाटतं ना तुमच्या बुद्धीमध्ये नेहमी सुखाची अभिव्यक्ती व्हावी, तर हे तेव्हाच होईल की जेव्हा तुम्ही कामक्रोध लोभाचा त्याग कराल, संकल्पाच्या पुत्रांना तुम्ही मारून टाकाल. त्याच वेळेला त्या संकल्पापासून उत्पन्न होणारे ते गेल्यामुळं त्यांचे वडील जो संकल्प त्याला काय होईल, इतकं दुःख होईल, हृदय फुटून तो नाश पावेल. आणि नाश पावल्यानंतर इथं काय होईल, हे याच्यातून हे एक सांगतात की अशा प्रकारचं हे जे स्थिती प्राप्त व्हायला काय लागतं तर वैराग्य लागतं. आणि हे वैराग्य बाजारात मिळत नाही, तर हे वैराग्य आपण स्वतःच धारण करावं लागतं. तरी ऐसे वैराग्य हे करी. अशा प्रकारचं वैराग्य जर कोणी करील तरी संकल्पाची सरे वारी, तर संकल्पाची वारी किंवा येरझारा किंवा त्याला काय म्हणतं आगम आणि निर्गम, मग हे जे आहे पूर्णपणे त्याचं संपून जाईल. आणि हे गेल्यानंतर तुम्ही म्हणाल की मग फारच मोठी हानी होती, स्वतःही मरायचं पुत्रही मरायचं, त्यांनी काय झालं. यांनी तुम्हाला असं नाही होणार. इथं व्यवहारात जसं घडतं पुत्र आणि पित्याच्या विरहामध्ये, तसं नाही घडत. इथं संकल्प आणि कामक्रोध यांचा जेव्हा विरह होईल त्यावेळेला कामक्रोधासहित संकल्पही निवृत्त होईल. त्यावेळेला शून्य नाही राहणार आणि दुःखाला कारण होणारं द्वैत पण राहणार नाही. उलट होईल काय तर सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. तुमची जी बुद्धी आहे ती बुद्धी सात्विक धृतीच्या धवळारी म्हणजे सात्विक धृतीच्या पावन मंदिरामध्ये ती सुखे अतिशय आनंदाने राहील. म्हणजे त्या बुद्धीमध्ये केवळ आनंदाची अभिव्यक्ती होईल आणि तेही पावन आनंदाची. धवळार म्हणजे मंदिर किंवा चुनेगच्चे असणारे महाल किंवा राजमंदिर, अशा त्या मंदिरामध्ये या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये ही बुद्धी तुमची नांदेल. नंतर ही जी बुद्धी आहे ती बुद्धी धैर्या होय वसवटा. आता माणसाला जे आहे ना याचं पण सगळ्या गोष्टी आहे ना, जर मनुष्याने शास्त्रावर वचनावर श्रद्धा ठेवली आणि त्याचं अनुष्ठान करताना वचनावर श्रद्धा ठेवून प्रत्येक गोष्टीचा अनुभूतीच्या माध्यमातून विचार केला आणि त्याला जर खरं साध्य परमार्थ करायचा असेल तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज दाखवतात. तळहाताच्या आवळ्या इतकी सगळी पदं आपला अर्थ दाखवतात. त्याच्यामध्ये कसा शब्द प्रयोग केला, बुद्धी धैर्या होय वसवटा. धैर्य जरी माणसाला असलं ना, आता काही लोक असतात, समजा एखादा आंधळा मनुष्य आहे, तो बलवानही भरपूर आहे, बरोबर ना, आणि त्याला जर सांगितलं रस्त्याने तो पळ, तर तो पडण्याची शक्यता आहे की नाही. बलवान जरी असला
तो आंधळा बलवान जरी असला तरीसुद्धा कोणी लहान मुलगासुद्धा त्याला फसवून विहिरीत पाडू शकतो की नाही? त्याचं कारण काय आहे? त्याला दृष्टी नाही. तसं सात्विक धैर्याने काही संपन्न असतात आणि काही सात्विक बुद्धीनं संपन्न असतात. सात्विक बुद्धीनं संपन्न असणारे पुरुष हे दोन्ही लागतं. याला कोणता न्याय म्हणतात? अंधपंगू न्याय म्हणतात. अंधपंगू न्याय म्हणजे एक मनुष्य आंधळा आहे आणि एक मनुष्य पांगळा आहे. तर आता त्याला एखादी वस्तू पाहिजे, ती वस्तू त्या आंधळ्याला दिसतच नाही, तर त्याला प्राप्त होण्याची शक्यता आहे का? बरं, पांगळ्याला दिसते पण वस्तूपर्यंत जाताच येत नाही, त्यालाही प्राप्त होण्याची शक्यता आहे का? नाही. मग त्याला काय करावं लागेल? आंधळ्याच्या खांद्यावर पांगळा जर बसला तर त्याला व्यवस्थित मार्ग दाखवेल आणि ती वस्तूसुद्धा त्याला प्राप्त होईल. त्याला अंधपंगू न्याय म्हणतात. तसं सात्विक धैर्य आणि सात्विक बुद्धी यांच्यामध्ये कोणता न्याय आहे? अंधपंगू न्याय. जर त्याच्यामध्ये जर सात्विक धैर्य किती असलं आणि जर विचार जे आपले बुद्धीचे निर्णय जे आहेत ते त्याला साथ करणार नाही तर ते टिकू शकत नाही. सात्विक धैर्य टिकू शकत नाही. सात्विक बुद्धी आहे पण त्याला सात्विक धैर्याचं साह्य नाही, तर ती सात्विक बुद्धीचं स्वरूप काय आहे? कळतं पण वळत नाही. आणि काही काही लोक म्हणतात आम्हाला सगळं काही पण आम्ही करू शकतो, पण मग का नाही करीत? नाही करीत आहे की नाही? नाही करीत. काय नाही करावं वाटत असं म्हणतात. कारण काय नाही? सात्विक धैर्य नाही. म्हणून त्या ठिकाणी त्याला कृतिशीलता किंवा त्याला क्रियायोगात प्रवृत्ती त्याची होत नाही असं आहे. म्हणून इथं म्हणतात बुद्धी धैर्या होय वसवटा. ते सात्विक धैर्याला राहण्यासाठी आश्रय कोण पाहिजे? सात्विक बुद्धी पाहिजे. म्हणजे त्या बुद्धीला काय कळलं पाहिजे? कार्य काय, अकार्य काय, भय काय, अभय काय, धर्म काय, अधर्म काय, या सगळ्या धर्मम अधर्मम इति नाही काय प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये भयावहे बंधम मोक्षंच्या या वित्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी, अशी त्या बुद्धीचं साह्य पाहिजे. आणि ते जर असेल बुद्धी धैर्या होय वसवटा तरी अनुभवाच्या वाटा, तर मग काय होतं? आणि तो मनुष्य काय पाहिजे? सात्विक बुद्धी आहे, सात्विक बुद्धी आहे, सात्विक धैर्य आहे. सात्विक धैर्याला सात्विक बुद्धीचं राहण्याचं मंदिर आहे. आणि एवढं असताना त्याच्या अंतःकरणात काय पाहिजे? मनाते अनुभवाच्या वाटा. मनामध्ये मला ही आध्यात्मिक किंवा आत्मानुभूती मला आली पाहिजे असं जर तो म्हणेल, आणि मग म्हटल्याबरोबर ही गोष्ट तडकाफडकी होणार नाही. जसं इथं म्हणतात काय अहम ब्रह्मास्मी शिवानी एक वेळ पडता कानी, तसं एका क्षणामध्ये ही गोष्ट होणार नाही ध्यानयोगाची. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. ह्या योगाच्या किंवा ध्यानाच्या बरोबर ना कृष्णा महाराज या ठिकाणी हे मुख्य सांगायचं. शनै शनै रूपरमित. योगामध्ये ह्या सात्विक धैर्याची फार आवश्यकता आहे, कारण याला काळ लागतो, एकदम होत नाही. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगी नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाके. म्हणून म्हणतात हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आत्मभुवनामध्ये प्रतिष्ठा करी, प्रतिष्ठा होते, परंतु याच्या ठिकाणी काय पाहिजे? कृषी गर्भादयो काय कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. गर्भस्थापना झाल्यावर 9 महिन्याचा काळ लागतो. शेत पेरल्यानंतरही त्याला परिपक्व कंस लागेपर्यंत वेळ लागतो. तसा हे साधन करताना हळूहळू ढाळे ढाळे त्या ठिकाणी काही कालच जावा लागतो, लगेच तत्काल याचं फल तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून योगाचं साधन करणारा पुरुष हा काय असला पाहिजे? सात्विक धैर्याने संपन्न, सात्विक बुद्धीने संपन्न, आणि या ठिकाणी केवळ त्वरा लगबग घाई न करणारा. की कधी आगा कोण्या तरी काळे कोणती तरी एक वेळ येईल आणि मी माझ्या गंतव्य किंवा ध्येयापर्यंत प्राप्तव्यापर्यंत मी प्राप्त होणार, असा त्याला दृढ आत्मविश्वास ठेवून श्रद्धापूर्वक सतू दीर्घकाल असं म्हटले ना, सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमीही. मी कधी ना कधी जाणार आहे. याही एकेपरी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि काय के. याही एकेपरी, आणि ह्या एका मार्गाने प्राप्ती आहे विचारे. अजूनही ह्या एका पद्धतीनं आपल्याला
प्राप्ती आहे, आपल्याला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, याचा तू विचार कर. आणि हे न ठके, आणि हे जर तुला हळूहळू सात्विक धृती, सात्विक बुद्धी यांचा आश्रय करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचं स्थिरीकरण करून विषयांपासून त्याला परान्मुख करून, ते विषयांपासून परान्मुख केलेली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियेनं सात्विक बुद्धी आणि सात्विक धैर्य यांचं अनुसरण करून तुला हळूहळू आत्मभुवनात प्रतिष्ठा किंवा स्थिती प्राप्त होईल. पण हेही न ठके, हे जर तुला जमत नसेल किंवा हे करण्याला तू असमर्थ असतील तर आणि काय की दुसरी एक युक्ती तुला आता मी सांगतो. ती युक्ती पुढच्या श्लोकात सांगतात. यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्. यतो यतो ततस्ततो नियम्यैतदात्मान यतो यतो निश्चलति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत्.